नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RRB NTPC म्हणजेच रेल्वे एक्झाममध्ये आजचा जो 17 जून 2025 रोजी जो पेपर झाला होता, तर आज झालेला पेपर आणि आजच्या सर्व शिफ्टमधील आपण प्रश्नांचे प्रश्नोत्तरे तथा स्पष्टीकरण या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये या व्हिडिओचा फायदा होणार आहे। तर बघा, या ठिकाणी आजच्या शिफ्टमधील आपल्याला पहिला प्रश्न काय विचारण्यात आला होता या ठिकाणी आपण बघूया। पहा विद्यार्थी मित्र, प्रश्न काय, राष्ट्रपतीला क्षमादानाचा अधिकार हा कोणत्या कलमानुसार प्राप्त आहे। बघा, राष्ट्रपतीला क्षमादानाचा जो अधिकार आहे हा कोणत्या कलमानुसार प्राप्त आहे असा प्रश्न आहे। कलम 52, कलम 53, कलम 72 की कलम 61। तर विद्यार्थी मित्र, राष्ट्रपतींना जो या ठिकाणी कलम 52 नुसार क्षमादानाचा अधिकार जो आहे तो प्राप्त आहे। ओके, कलम 52 ऑप्शन ए, कलम 52 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी थोडंसं आपण स्पष्टीकरण या संदर्भात पाहूया। बघा, यामध्ये राष्ट्रपतींना जो क्षमादानाचा अधिकार आहे हा कलम 52 नुसार प्राप्त झाला आहे आणि कलम 53 नुसार संरक्षण दलाचे हे सरसेनापती असतात। म्हणजे आपलं भूदल, नौदल आणि वायुदल जे आहे याचे तिन्ही दलाचे सेनाप्रमुख म्हणून आपण या ठिकाणी सरसेनापती कोण, तर राष्ट्रपती असतात। ओके, कलम 53 नुसार। आणि सध्याचे आपले राष्ट्रपती कोण आहेत? सध्याचे आपले राष्ट्रपती आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू, या आपल्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत। ओके, क्लिअर आहे सर्वांना? पहा, यानंतर पुढचा प्रश्न बघा, इस्रो ची स्थापना कधी करण्यात आली? ओके, बघा, इस्रोची स्थापना कधी करण्यात आली? 1969, 1970, 1975 की 1994? तर विद्यार्थी मित्र, पर्याय क्रमांक ए, 1969 मध्ये इस्रोची स्थापना करण्यात आली। ओके, इस्रो म्हणजेच काय, तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था। ओके, बघा, होमी भाभा यांनी याची जी आहे ती निर्मिती केली होती, डॉक्टर होमी भाभा। इस्रोची स्थापना, तर विद्यार्थी मित्र बघा, आता या ठिकाणी इस्रोची स्थापना जी आहे ही 1969 मध्ये झालेली आहे। इस्रोचं मुख्यालय कुठे असा प्रश्न जर आला तर बँगलोर या ठिकाणी इस्रोचं मुख्यालय आहे। अध्यक्ष, सध्याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर व्ही नारायण, हे सध्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या पूर्वीचे होते कोण, तर डॉक्टर एस सोमनाथ। 2022-25 पर्यंत हे या ठिकाणी अध्यक्ष होते। ओके, बघा, RRB NTPC चे आज रोजी झालेला पेपर याच्यामधील प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय। पुढचा प्रश्न बघा, आंध्र प्रदेश राज्याचे लोकनृत्य कोणते आहे? आंध्र प्रदेश राज्याचे लोकनृत्य, तर विद्यार्थी मित्र, भांगडा, लावणी, कुचिपुडी की कथक? तर आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे याचे लोकनृत्य आहे कुचिपुडी। ओके, ऑप्शन सी, कुचिपुडी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा, या ठिकाणी राज्य आणि लोकनृत्य यावरती आपल्याला प्रश्न येतो। तर या ठिकाणी बघा, आंध्र प्रदेशचं कोणतं आहे? आंध्र प्रदेश राज्याचा आहे कुचिपुडी। ओके, आंध्र प्रदेशचा आहे कुचिपुडी। आपल्या महाराष्ट्रामध्ये लावणी व गोंधळ हे लोकनृत्य आहे। त्यानंतर राजस्थान, राजस्थानचं लोकनृत्य कोणतं येतं? तर राजस्थानचं लोकनृत्य येतं विद्यार्थी मित्र या ठिकाणी घुमर। राजस्थानचं कोणतं येतं? घुमर। गुजरातमध्ये येतं गरबा, पंजाब म्हटलं तर भांगडा व गिद्दा, कर्नाटकचं आहे यक्षगान, आसाम म्हटलं तर आसामचं आहे बिहू, जम्मू आणि काश्मीरचं आहे रौफ। तर बघा, या ठिकाणी आपल्याला हा पॉईंट सर्वांनी नोट डाऊन करून ठेवायचा आहे, वाटलंच तर स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे, किंवा ही PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला याची PDF जी आहे ती मिळून जाईल। ओके, PDF साठी आपलं टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन जॉईन करायचं आहे, तुम्हाला PDF त्या ठिकाणी मिळून जाईल। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। पुढचा प्रश्न बघा, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग, ओके, कॅग पद कोणत्या कलमानुसार निर्माण करण्यात आले आहे? तर विद्यार्थी मित्र, कॅग हे जे पद आहे हे कलम 148 नुसार तयार करण्यात आले। ओके, घटनेच्या कलम 148 मध्ये कॅग या पदाची तरतूद ही देण्यात आलेली आहे। आता कॅग हे पद नेमकं आहे काय, या ठिकाणी आपल्याला कॅग पदासंदर्भात थोडंसं समजून घ्यावं लागेल। ओके, बघा, तर कॅगची जी नेमणूक असतात ती नेमणूक कोण करतात? तर कॅगची नेमणूक करतात राष्ट्रपती। ओके, नेमणूक कोणाद्वारे होते? राष्ट्रपतीद्वारे होते। भारताचे पहिले कॅग होते एडवर्ड इडमंड। ओके, कोण होते? एडवर्ड इडमंड हे भारताचे पहिले कॅग होते। त्यानंतर सध्याचे कॅग कोण आहेत? तर संजय मूर्ती हे सध्याचे आपले कॅग आहेत। ओके, देशाचे सध्याचे कॅग कोण आहेत? संजय मूर्ती हे सध्याचे कॅग आहेत। ओके, आता बघा, कॅगचा जो कार्यालय आहे या कार्यालयाचा सर्व प्रशासकीय खर्च हा भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतो। ओके, याचा कार्यालयाचा जो सर्व खर्च असतो हा आपल्या भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतो। बघा, असे प्रश्न या ठिकाणी विचारले होते विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। तसेच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याच्यावरती तुम्हाला या प्रश्नांची PDF मिळून जाईल। ओके, आणि यापूर्वी झालेल्या शिफ्टच्या PDF देखील त्या ठिकाणी मी टाकलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्र, त्या PDF मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा, वेदाकडे चला असा
कोणी म्हटले आहे? ओके, वेदाकडे चला असे कोणी म्हटले आहे? महात्मा गांधी, स्वामी रामानंद तीर्थ, स्वामी दयानंद सरस्वती की स्वामी रामानंद तीर्थ? ओके बघा विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे स्वामी रामानंद तीर्थ. ओके बघा, वेदाकडे चला असं या ठिकाणी आपल्याला म्हटलं आहे. सॉरी, स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे म्हटलेलं आहे. ओके, वेदाकडे चला असं कोणी म्हटलेलं आहे? स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे चला असं म्हटलेलं आहे. बघा आता अजून थोडंसं या संदर्भात बघूया. बघा, स्वामी दयानंद सरस्वती जे आहेत यांनी काय आहे तर यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती 1875 मध्ये मुंबई या ठिकाणी. तसेच त्यांनी सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक देखील लिहिलं आहे. आणि त्यांचं मूळ नाव काय तर मूळ नाव होतं मूळ शंकर तिवारी, हे त्यांचं मूळ नाव होतं. आणि त्यांचा जन्म हा गुजरातमधील टंकारा या गावी झाला होता. ओके, जन्म म्हटलं तर गुजरातमधील टंकारा या गावी हा झाला होता. ओके चला विद्यार्थी मित्र, जे विद्यार्थी पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके चला, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, साबरमती नदी कोणत्या राज्यात उगम पावते? साबरमती ही जी नदी आहे ही कोणत्या राज्यामध्ये उगम पावते असा प्रश्न आहे. गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान? ओके, तर विद्यार्थी मित्र, साबरमती ही जी नदी आहे ही कुठे उगम पावते? राजस्थान या राज्यामध्ये उगम पावते. ओके बघा, आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी गुजरात हे पर्याय निवडतात कारण की साबरमती आश्रम गुजरातला आहे. ओके बघा, तर विद्यार्थी मित्र, याचं उत्तर आहे राजस्थान. ओके, राजस्थान याचं उत्तर आहे. तर बघा, साबरमती ही जी नदी आहे ही राजस्थान राज्यात उगम पावते. राजस्थानमधील अरवली पर्वतरांगेतनी धायाळ टेकड्यात ही नदी जी आहे ती उगम पावते. ओके, धायाळ टेकड्यामध्ये. यानंतर पुढचा प्रश्न बघा, महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ कधी सुरू केली? बघा, जे असहकार आंदोलन होते महात्मा गांधीजींचं हे कधी सुरू झालं? 1918, 1919, 1920 की 1921? तर असहकार चळवळ जी आहे ही गांधीजींनी कधी सुरू केली होती? 1920 मध्ये. पर्याय क्रमांक सी 1920 हा आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी 1920 मध्ये जी आहे असहकार चळवळ ही सुरू केली होती. त्यानंतर 1918 मध्ये 1917 मध्ये विद्यार्थी मित्र चंपारण्य होता. ओके, 1917 मध्ये काय होतं? चंपारण्य सत्याग्रह जो होता तो त्या ठिकाणी होता. त्यानंतर विद्यार्थी मित्र 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडली होती. ओके, 1919 मध्ये जी आहे जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडली होती. जालियन बाग 1919. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. कोणत्या कलमास घटनेचा आत्मा म्हटले जाते? ओके, घटनेचा आत्मा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका कलमास घटनेचा आत्मा म्हटलेला आहे. तर ते कलम कोणता आहे? 14, 17, 32 की 33? तर विद्यार्थी मित्र, कलम 32 हे घटनेचा आत्मा म्हणून ओळखल्या जाते. ओके, कलम 32 जे आहे हे घटनेचा आत्मा म्हणून ओळखल्या जाते. ओके पहा, क्लिअर आहे सर्वांना? बघा, कलम 32 ला जे आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचा आत्मा म्हटलेला आहे. कलम 14 काय सांगतं? कलम 14 सांगतं विद्यार्थी मित्र सर्व समान आहेत, घटनेपुढे सर्व समान आहेत. कलम 32 नेमकं घटनेचा आत्मा का म्हटलेला आहे? तर कलम 32 नुसार घटनात्मक उपाययोजनांचा हक्क आहे. ओके, कलम 32 काय? ही घटनात्मक उपाययोजना ज्या असतात त्यांचा हक्क हा आपल्याला मिळवता येतो. घटनात्मक उपाययोजनांचा हक्क. ओके चला, यानंतर विद्यार्थी मित्र पुढचं कलम आहे कलम 17. कलम 17 काय सांगतं? कलम 17 ओके, कलम 17 हे अस्पृश्यता नष्ट करणे. कलम 17 काय करतं? तर अस्पृश्यता नष्ट करणे. ओके, अस्पृश्यता नष्ट जी आहे कलम 17 नुसार करण्यात आलेली आहे. ओके, कलम 17 नुसार काय? अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. कलम 33 काय? तर सेनेच्या मूलभूत अधिकारांत संसदेत बदल करण्याचा अधिकार जो आहे. ओके, कलम 33 नुसार काय? सेनेचे जे मूलभूत अधिकार आहेत त्याच्यामध्ये बदल करण्याचा अधिकार हा संसदेस देण्यात आला आहे. ओके, कलम 33 नुसार. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्र. काय सांगतो पुढचा प्रश्न? बाबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? ओके, बाबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? शहाजहान, हुमायून, बाबर की अकबर? तर विद्यार्थी मित्र बाबरनामा हा कोणी लिहिलाय? बाबरनेच लिहिलाय. ओके, बाबरनामा हे काय? बाबरचं आत्मचरित्र आहे. ओके, हे काय? त्याचं आत्मचरित्र आहे. बाबरनामा यांनी हे लिहिलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न काय? चिल्का सरोवर कोणत्या राज्यात स्थित आहे? ओके, चिल्का सरोवर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आसाम, ओरिसा, अरुणाचल प्रदेश की जम्मू काश्मीर? तर चिल्का हे जे सरोवर आहे विद्यार्थी मित्र हे कुठे स्थित आहे? तर हे ओरिसा या ठिकाणी आहे. ऑप्शन बी ओरिसा आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके,
यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वर्णसिंग समिती कशाशी संबंधित आहे? स्वर्णसिंग समिती कशाशी संबंधित आहे? 40वी घटनादुरुस्ती, 42वी घटनादुरुस्ती, 43वी घटनादुरुस्ती की 44वी घटनादुरुस्ती? तर विद्यार्थी मित्रो, स्वर्णसिंग समिती ही 42व्या घटनादुरुस्ती संबंधित आहे. ऑप्शन बी 42वी घटनादुरुस्ती हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, बघा, स्वर्णसिंग समितीनुसार कलम 51A समाविष्ट करण्यात आले आणि त्यानुसार 10 मूलभूत कर्तव्य जी आहेत ही अंतर्भूत करण्यात आली. ओके, काय आहे तर मूलभूत कर्तव्ये ही अंतर्भूत करण्यात आली. ओके, बघा लक्षात असू द्या, कलम कोणता आहे? 51A हे समाविष्ट करण्यात आलं आणि या अंतर्गत 10 मूलभूत कर्तव्य घटनेत समाविष्ट करण्यात आले 1942. ओके, बघा या ठिकाणी 42वी घटनादुरुस्ती आहे या ठिकाणी 1976ची. ओके, कधीची आहे ही? तर 1976ची ही घटनादुरुस्ती आहे. विद्यार्थी मित्रो, जर व्हिडिओ आवडत असेल, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे, म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आगामी परीक्षेचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. तसेच याची PDF जर तुम्हाला हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याच्यावरती तुम्हाला सर्व PDF अवेलेबल करून दिलेले आहेत. ओके, चला, आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा, सिम्बेक्स युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान होतो? सिम्बेक्स हा जो युद्ध सराव आहे हा कोणत्या 2 देशांदरम्यान होतो? भारत श्रीलंका, भारत सिंगापूर, भारत नेपाळ की भारत ऑस्ट्रेलिया? तर सिम्बेक्स हा जो युद्ध सराव आहे भारत आणि सिंगापूर या 2 देशादरम्यान होतो. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्याची परिभाषा कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे? बघा, राज्याची जी परिभाषा आहे ही कोणत्या कलमात देण्यात आलेली आहे? बघा विद्यार्थी मित्र, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत, जे की RRB NTPC परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते आणि याच रिलेटेड क्वेश्चन, याच्याशीच मिळते जुळते क्वेश्चन तुम्हाला पुढील शिफ्टमध्ये येणार आहेत. त्यामुळे या व्हिडिओचा फायदा तुम्हाला